अगोदर यायचा, आता वाघ नाही आहेत. हा आहे ना तो लाकडी असा जिना आहे आणि इथून ना बाहेर जायचा खरा रोड आहे. बघू शकता कितकुसा असा रोड आहे, छोट असा बघू शकता तुम्ही. आपण चालले 4-5 असे लेअर दिसतात आपल्याला, त्याच्यामुळे याचं पाणी जाणं स्लो पडते भाई. पण या साईडचा भाई बघू शकता तुम्ही, जन्नत आहे जन्नत. गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण चाललो आहे पेनमधील अतिशय सुंदर अशा ठिकाणी, ज्याला मिनी खंडाला असं म्हणतात. तर आपण चाललो आज कासमालला, आणि जे रोडची जी मजा आहे ना ती आज आपल्या या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तुम्हाला ना आपल्या गावापासून तो रोड कसा आहे ना तो दाखवणार मिळेल. सगळीकडे हिरवळ हिरवळ अशी झालेली आहे, पूर्ण अशी कोकण फिलिंग येते, एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटते. सो चला आता आपण सुरुवात केली आपल्या जर्नीला. बघू शकता आपला गावामध्ये पण पूर्ण अशी आपल्या हिरवळ हिरवळ पाहायला मिळते. इकडे बघू शकता किती उंच उंच अशी झाडं आहेत, आणि असा आमचा रोड, आणि हा आमचा गेट. दरवेळी हा बंद असतो, आज फायनली आपला डायरेक्ट ओपन भेटला. म्हणजे इथं आलो की आपल्या दरवेळी थांबायला लागतं, पण आता तसं झालं नाही. आजचा दिवस ना एकदम सुरुवात आजची दिवसाची चांगली झाली आपली, एकदम प्रसन्न असं वाटतंय. ऊन पण आज आलेलं आहे बघू शकता तुम्ही, आणि पावसाचं कुठं नामोनिशाण दिसत नाही. पण ना कासमालला गेल्यावर ॲक्च्युली पाऊस आला पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. यंदा आमची शक्यतो अशी शेती गेलेली आहे बहुतेकांची, आणि काय कायचं टिकले मस्त. इकडं बघा नारळीची वगैरे झाडं आपल्याला पाहायला मिळतील. आणि आत्ताचा जो म्हणजे क्लायमेट आहे ना एकदम मस्त आहे, कारण की दोन्ही साईडला आपल्याला अशी झाडं हिरवळ अशी पाहायला मिळेल. बघा असं प्रॉपर कोकण भाई वाटतंय, आणि दोन्ही साईडून आपली अशी झाडं, आणि मधीतून असा रस्ता एकदम भारी फिलिंग येतं आहे. तर हा जो व्ह्यू आहे ना इथला मला खूप आवडतो. बघू शकता इकडं अशी पूर्ण अशी झाडी आहे, या साईडला सुद्धा दोन्हीकडे अशी ही ना अशी फॉरेस्टवाल्यांची जागा आहे, आणि झाडं इथं लावलेली आहेत त्यांनी. खूपच सुंदर असं बघतं. एक आहे ना रस्ता आपला इग्नोर करा, रस्ता काय एवढा बघण्यासारखा नाहीच आहे आमचा, म्हणजे रस्ताच नाही पहिली गोष्ट. बट साईडचं जो आहे ना वातावरण एक नंबर असं आहे, आपल्याला एकदम निसर्गाच्या सानिध्यात वाटतंय खूपच. आणि हा आमचा ग्राउंड असा सुप्रसिद्ध असा, इथे दर रविवारी तर मॅची असतात, आज तर नाही आहेत, बट खूपच सुंदर इथे खेळायला मजा येते आम्हाला. आणि आता इकडं आमच्या इथं नवीन एक कंपनीसुद्धा होतं आहे, बघू शकते. ही आय थिंक L&Tचा प्लांट आहे वाटतं. सो चांगला आहे, पोरांना नोकऱ्या वगैरे भेटतील आपल्या. सो आता तुम्ही जर पनवेलवरून जर येत असाल ना, तर बघा इथं पेनवर आलो ना आपल्याला 2 रोड दिसतात. जो खालचा जो रोड आहे ना तो पकडायचा आहे, वरचा आहे ना तो अलिबाग साईडला गेला आहे, कोयनाड वगैरे गोवा रोड बनवू शकतो आपण तो डायरेक्ट. आणि हा पेनमध्ये आपण असं एंट्री करायची आहे. ॲक्च्युली मागून पण एक बायपास होता, पण तो थोडासा लांबचा आहे, म्हणून आपण तो अवॉइड केला आहे, आणि आपण आता पेनमधून चाललो आहे. आता ना आपण फायनली कासमालच्या रोडला लागलेलो आहे. आतमध्ये तुम्हाला रोड दाखवायला नाही भेटला, कारण की आज 9 ऑगस्ट आहे, तर बहुतेक ठिकाणी असे मोर्चे चालू होते, ट्रॅफिक वगैरे होती, म्हणून तर ते आपल्याला दाखवता नाही आलं. सो आता पण इकडचा पुढचा रोड दाखवणार आहे. तिथून साई मंदिरला आलात ना तुम्ही, राईट साईडनं यायचे साई मंदिरच्या तळ्यावरून, आणि असा रोड असणार आहे इथपर्यंत. तरी पुढेपर्यंत तरी छान रोड आहे. तर का समोरला अशी आपण मैरप बघू शकतो. आता आपण आले बोरगाव गावामध्ये. आता इथं त्यांनी ना समोरला असा डिवायडरसुद्धा लावलेला आहे कासमालच्या रोडचा असं दाखवायला. बहुतेक जण इथे येऊन कन्फ्यूज होतात, इकडे जायचं की इकडे जायचं त्यांना माहीत नाही. तर ही आपण लक्षात ठेवूया, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, आणि त्याच्या राईट साईडून आपल्याला जायचं आहे कासमाळवरती. आणि इकडचा त्यांचा जो आहे ना तो गाव आहे. सो आता आपण इकडचा राईट साईडचा रोड पकडूया आणि इथून जाऊया पुढे. थोडा रोड इथला खराबच आहे, समजून घ्या फक्त थोडासा, कारण की पुढे अजून खराब असणार आहे. रस्त्यात जाता जाताना आपल्याला बघा इथं एक छोटंसं असं मंदिर लागतो महादेवांचं, जो की खूपच सुंदर आहे ना. आपण ना इथं नंतर जाताना इथं थांबू. सध्या तुम्हाला असं ते एक ओव्हरऑल तुम्हाला मी दाखवते. बघू शकता त्याच्या पाठीमागचा जो नजारा आहे ना खूपच सुंदर आहे. आपण इथं यात्रानंतर भेट देऊ. आणि मंदिराच्या पुढचा जो व्ह्यू आहे ना हे बघू शकता किती सुंदर असं व्ह्यू आहे. एका लाईनमध्ये आपल्याला अशी झाडं पाहायला मिळतात, जशी पिक्चरची शूटिंगची जशी लोकेशन असतात तशी इथं लोकेशन आहे. खूपच मन प्रसन्न होतं इथं. समोरला काहीतरी इंटरेस्टिंग दिसते मला तर बघा, असा त्रिकोणी असं ट्रायंगलसारखं दिसते. घर आहे, फार्म हाऊस आहे समथिंग काहीतरी, तिथूनच जाणार आहोत आपण. आणि समोरला आहे अशा डोंगरांची रांग. एक कोणतं तरी गाव आहे, विराणी गाव आहे. हा व्यायामशाला, ओ माय गुडनेस, तिथे सुद्धा व्यायामशाला आपल्याला पाहायला मिळते. आणि फायनली आपण त्या स्पॉटला आलो आहे ज्याच्यामुळं कासमालला मिनी खंडाला असं म्हणतात. बघू शकता तिथं आपल्याला लोक दिसतात, आणि इकडून ना असा रोड आहे असा टर्न मारत. सो आता आपण तिथला नजारा घेणार आहोत, आनंद घेणार आहोत बघायचा, ज्याच्यामुळं मिनी खंडाला म्हणतात कासमालला. आता त्या पॅचवर आपण आलो आहे फायनली.
आणि हा बघा, हा ना एकदम डेंजर आहे. इथं एकदम गारवा असा का, तुम्ही उन्हाळ्यात जरी आला तर इथं आपल्याला गारवा पाहायला मिळेल. खूपच सुंदर. आणि इथं पर्यटक असे थांबलेले आहेत, जे जाताना रस्त्याचा आनंद घेत जातात. खूपच सुंदर इथून व्ह्यू पाहायला मिळेल आपल्या पेनचा. आणि आज संडे आहे, तर भाई तुम्ही पर्यटक तर इथं बघू शकता. ॲक्च्युली येताना खूप आपल्याला भेटले पर्यटक, इथे जास्त आहेत म्हणून मी इथं थांबलो आहे. ॲक्च्युली माझा जो मेन पार्ट आहे ना, तो आपण त्या धबधब्यावर जायचं आपल्याला. पण इकडे फक्त पर्यटक तिथं किती आवर्जून येतात ना, ते फक्त मी इथं दाखवण्यासाठी आलो. बघू शकता पूर्ण ज्या डोंगरी आहेत ना, ते आपल्या पूर्ण भरलेल्या दिसतात. त्या साईडला सुद्धा वरती सुद्धा आपल्याला दिसतात, कारण की लांबून गेल्यावर दिसतात आपल्या पर्यटक. सो आता आपण पुन्हा आपल्या रोडला चाललो आहे. आणि एक मेन गोष्ट म्हणजे ना, इथं गाडी चालवताना एकदम डोळे उघडे ठेवून करा, कारण की बघू शकता मोठा किती दगड असा इथं आपल्याला कोसळलेला दिसतोय. इकडून अशी दरड ती कोसळली, मला वाटतं इकडूनच असं हे दगड कोसळलेला असावा, कारण की या साईडची आपल्याला दगड दिसते, दरड कोसळलेली आहे बघा. एवढा मोठा असा पॅच आहे, तो तिथूनच पडलेला असावा, कारण की इकडून तर पडायला काही चान्स नाही. आणि रोड तर थोडासा असा खराबच आहे तो. आणि इकडनं ना बहुतेक ठिकाणी दरड आपल्याला कोसळल्या दिसतातच, पण त्या छोट्या छोट्या आहेत म्हणून त्याचा काही एवढा इश्यू येत नाही. बट तरी पण सांभाळून या आणि आनंद घेत या, असा रोड असणार आहे. आता आपण जवळजवळ पार केला आहे थोडाफार, अजून किती लांब आहे नक्की मला पण माहीत नाही. मी पण सध्या विचारलं आहे त्यांना. आणि वागेश्वरच्या रोडला आलो आहे. ॲक्च्युली जिथं 2 रोड होते ना, तिथं शूट करायचं होता, बट तिथं नाही भेटलं, कारण की तिथं चढण आणि उतरण अशी होती. सो पुढे आलो आहे, तुम्हाला मी गाईड करतो आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे ना बघा, आपल्याला ना मध्ये मध्ये असे बोर्ड पाहायला मिळतात वागरेश्वर मंदिराकडे. जो कासमालचा जो फेमस जो धबधबा आहे ना, तो वागरेश्वर मंदिराच्या पलीकडेच आहे. सो पहिला आपल्याला अगोदर वागरेश्वर मंदिरात जायला लागेल. आणि आज संडे आहे, तर खूप आपल्या रायडर्स पण पाहायला मिळतात. अशा डिफरंट स्टाईलच्या अशा गाड्या घेऊन बघू शकता. तिथं लाईनीत आपल्याला एवढे रायडर्स बघायला मिळतात, एकामागे एक. असा फिलिंगच भारी येते असं बघितल्यावर. आणि मंडळी आता आपण वरती आलो आहे, आणि वरचा जो क्लायमेट बघतो ना, आता ढगसुद्धा आपले थोडे थोडे असे काले काले पाहायला मिळतात. आणि असा सपाट मैदान. आणि आज संडेवाले लोक तर भरपूर आलेले आहेत तिथं, त्यांचा प्रोग्राम मस्त करायला. सो खूप छान वाटलं इथं, कारण की इथंच ना आपण एक छोटीशी अशी चढण होती, एकदम सरळ अशी चढण होती. गाडी चढली आणि असं लगेच समोर व्ह्यू आला. खूपच छान बघू शकता. इकडं असा मस्त चाललं आहे त्यांचा संडे बोलल्यावर. आणि आता थोड्याच अंतरावरती आपला वागरेश्वर मंदिर येईल. आणि मंडळी आपण आता फायनली जिथं पार्किंगची जागा असते तिथं आपण पोहोचलो. किती गाड्या इथे लागल्या का, मी एक्सपेक्ट पण नव्हतं केला की एवढ्या गाड्या इथे लागल्या असतील. ॲक्च्युली अशी थोडीशी अशी ट्रॉफिक झाले. सो आता आपण एका साईडला गाडी लावूया आणि मग इथून आपण आता पुढे जाऊया. खूपच गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते एकदम. दाटीफटीतून गाडी काढायला लागल्या आपल्याला. इकडे बघू शकता अशा खूप गाड्या लावलेल्या आहेत. आणि आता आपण या साईडला पार्क करूया गाडी. इथून आता आपण चालू इकडे का मंदिराच्या रोडला. हा बघू शकता असा रोड आहे मंदिराचा. असा कच्च्या रोडला मागं गाडी लावायला लागते. आणि इथून आपण ट्रेक म्हणजे चालतच जायला लागतं इथून. कारण की थोडासा कल सोसल्याशिवाय चांगल्या दिवस येत नाही. तसंच काहीतरी विषय नाही. असा रोड असणार आहे तर खूप खराब आहे. बट ठीक आहे, एवढ्यावरती आलो, एवढं चांगला रोड भेटलं आहे. थोडंसं चालतं आहे. इकडून जायला लागते आपल्याला. मंदिराच्या दिशेने चाललो आहे आता आपण. अगोदर मंदिर पाहू, त्याच्यानंतर मग धबधब्याकडे जाऊ. ऑफ रोडिंगचे हाऊस आहे ना, ते या रोडने येऊ शकतात. थारवीरवाल्यानं ओपन चॅलेंज आहे, इकडनं तुम्ही येऊ शकता. बघा कसला रोड आहे डेंजर तसा. ही जी अशी मोठी मोठी दगड पाहते ना आपण, असा रोड. आणि इकडूनच जायला लागते आपल्याला पुढे मंदिराकडे. पुढं आल्यावर ना आपल्याला असं एक बोर्ड दिसतो. इकडं जो त्याला धबधब्याकडे जायचं ना, ते इकडून डायरेक्ट जाऊ शकतात. आणि ज्याला वागरेश्वर मंदिराकडून जायचं असेल ना, त्या हा रोड चूज करू शकता. म्हणजे हे बघा असा असणार आहे, एक लेफ्ट साईडला आणि हा राईट साईडला. सो आपण राईट साईडला जाणार आहोत, कारण की मला अगोदर मंदिरात जायचं आहे. कारण की मी असं ऐकलं की मंदिरातनं दरवर्षी वाघ येतो आणि एक नागसुद्धा येतो. जो नागपंचमीला नाग येतो आणि वाघ एक वर्षातून एकदा येतो. सो मला तो मंदिर बघायचा आहे. आणि आता आपण फायनली महादेवांच्या मंदिराच्या इथं पोहोचलो आहे. हा बघू शकता. एक वर्षातून एकदा इथं वाघ येतो आणि नागपंचमीला नाग येतो, असे 2 येतात. ही आख्यायिका ॲक्च्युली ना खूप जुना असा मंदिर आहे हा. सो आपण बघा इथं बघू शकता, हर वागळेश्वर आई वरदानी असं बोर्डसुद्धा पाहायला मिळते. आणि असं एकदम ओल्ड स्टाईलचं असं आपण मंदिर पाहतोय. सो आता आपण अगोदर पहिले दर्शनाला जाऊया. आणि इकडे पुढेच असा तो धबधबासुद्धा आहे. सो आपण आता उतरून चाललो आहे खाली. अशा पायऱ्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्च्युली ना मी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो ना, तेव्हा मला मंदिरात जायला नव्हता भेटला, थोडा प्रॉब्लेम होता म्हणून. या साईडला आपण देव पाहतो, देवदेवता आहेत. आणि इकडे हा जो मेन जो मंदिर आहे तो महादेवांचा आपण पाहतोय. सो आता आपण त्याच्यात एंटर होणार आहोत. सुरुवातीला आपल्याला असे नंदी महाराज पाहायला मिळतात. अगोदर आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊ
आपण नंतर महादेवांचं घेऊ. आणि मंडळी हा जो मंदिर पाहताना बघू शकता कशा प्रकारे हा मंदिर आहे. अतिशय जुनं असं मंदिर वाटते आणि खूप वर्षांपासूनचा हा मंदिर आहे. आणि जसं तसा अजूनपर्यंत जुन्या संस्कृतीचा ठेवा आपल्याला पाहायला मिळतोय. मन प्रसन्न झालं इथे येऊन. अजून पण आपल्या महादेवांच्या अशा गाभाऱ्यात जायचं आहे. म्हणजे अंधार आहे पूर्ण खाली. ओ माय गुडनेस मंडळी, इथे ना अशा पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांवरून आपल्याला उतरून जायचं आहे खाली गर्भगृहामध्ये. आणि समोर आपले देव महादेव असे पाहायला मिळतात. आता आपल्या इथलं दर्शन घेऊन झालं आहे. इथं आपण भला मोठा असा त्रिशूळसुद्धा पाहतो आहे. आणि ना मेन एक गोष्ट आहे ना बघा, हा आहे ना तो लाकडी असा जिना आहे. आणि इथून ना बाहेर जायचा खरा रोड आहे. बघू शकता कितकुसा असा रोड आहे, छोटूसा असा एकदम रोड आहे. आता आपण या जिन्यामधूनच जाणार आहोत. कसं वाटतं तर फिलिंग, ओ माय गुडनेस. असं छोटूसा रोड आहे आणि याच्यातून आता आपण वाकून चाललो आहे. असा बघू शकता तुम्ही, वाकून चाललो आहे. अच्छा, सो असं वाकून यायला लागतंय. हा ना अगोदर जेव्हा गर्दी जास्त असायची ना तेव्हा इथून यायचं, बट आता गर्दी नाही म्हणून मग तिथूनच जातात लोक. पण आपण अनुभव घेतला याचा, बरा वाटला. आपण बघा इथे एवढे देवदेवतांचे असे मूर्ती पाहतोय ज्या पाषाणामध्ये कोरलेल्या आहेत. इथे गणपती बाप्पाच्या 2 मूर्त्या पाहायला मिळतात. एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ही एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि तिकडे एक अशी मूर्ती आहे आणि या साईडला सुद्धा 2 आपल्याला मूर्ती पाहायला मिळतात. आणि इथे एक महादेवांची पिंड आपण पाहतोय. अरे माय गॉडनेस, इथे आपल्या महादेवांची पिंड अशी पाहतोय. 2 ॲक्च्युली पिंड आहेत. ही एक पिंड आहे आणि ती एक मेन मूल अशी पिंड आहे. असा आहे लोक, मला अगोदरी दिसलीच नव्हती. खूपच असा रहस्यमय असा मंदिर आहे हा. या ज्या मूर्त्या पाहताना पूर्ण अशा पाषाणामध्ये कोरलेल्या मूर्त्या आहेत आणि त्या एकदम अशा रेखीव आणि सुबक अशा मूर्त्या पाहतोय आपण. आणि आपल्याला ना इथे असे बाबा भेटलेले, ते त्यांनी आपल्याला माहिती दिली की वाघ आहे ना अगोदर यायचा, आता वाघ नाही आहेत. आणि नाग कधी पण येतो. म्हणजे मी मगाशी म्हणलो होतो मागाशी की नागपंचमीला येतो, तो फक्त नागपंचमीला आहे. कधी पण नाग येतो आणि वाघ पहिले यायचा, आता वाघ वगैरे नाहीत. कारण की मी असं ऐकलं होतं की हा जो मंदिराचा तो परिसर आहे ना, इथे वाघ भरपूर जणांनी असे पाहिलेले आहेत या परिसरामध्ये. मंदिराच्या अगोदर यायचे पण आता नाही. मंडळी माझी खास इच्छा होती की आज पाऊस यायला पाहिजे इथे, कारण की आता ऊन होता आणि पावसाने हजेरी लावले खूप. आणि समोरच बाई मला एवढी अशी लोकं पाहायला मिळतात ना, जाम बेकार फिलिंग येते. कारण की मी बोललो होतो की असे एकटे जाऊन काही मजा नाही, लोक जर असतील तरच मजा आहे खरी. आणि तीच लोकं आता दिसतात आपल्या. हा बघा, ह्या साईडून मोठा झरा आपण जो नंतर बांधलो, या साईडला छोटे छोटे झरे आहेत ना. आता आपण तिकडून असं वरून जाऊन परत येऊ आणि नंतर खालच्या साईडला जाऊ. आणि आपण ना आता सध्या सर्वात टॉपला आहोत आणि खाली तुम्ही बघू शकता भाई आज फुल गर्दी आहे. आणि असा झाडाचा दृश्य असणार आहे, ते खूपच भारी वाटतं आहे आज. आणि इकडे पण काही कमी लोक नाहीत, कारण की ना वरच्या साईडला अजून लोक जास्त आहेत. पण इथून येताना थोडासा डिफिकल्ट पॅच आहे, कारण की इथून त्या पाण्याला फ्लोसुद्धा आहे. त्याच्यामुळे तिकडं आपल्या लोक दिसतात, बघू शकता. आणि खरे जो आनंद आहे ना तो इथून घेतात कासमलचा. बघा असा असणार आहे पूर्ण धबधबाचा. आणि हा आहे ना हा वरचा आहे धबधबा. याच्यावरती अजून 2 ते 3 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. पण आपण तिकडे जाणार आहोत, कारण की डायरेक्ट आपण मेन जो धबधबा आहे ना तिथंच जायचं आहे. इकडे पण खूप लोक आहेत, गर्दी खूप आहे. पण इथं ना पाणी स्लो येते, खालच्या साईडला अजून फास्ट. मी ना हा बघा हा शोधत होतो कधीपासून. याच्या ना बघा नंदीच्या मुखातून पाणी येते, आपल्याला बघू शकता. नंदीच्या मुखातून असं पाणी येते. आणि हा पाणी एवढा थंड आहे ना, मी तुम्हाला उतरून सांगतो. बघा इथं उतरलो आणि हा पाणी खरंच खूप थंड आहे असे. आणि हा पाणी आहे ना ओव्हरफ्लो झाला की या ओढ्यातून असं खाली आणि खालून मग असं त्या ओढ्यातून जातो. आणि बघा आपल्याला असं ओपनमध्ये साप पाहायला मिळतोय. छोटूसा असं एकदम क्यूट साप आहे तो. फक्त सांभाळून या अशा ठिकाणी. ओ भाई साहेब, बेकार 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 असं तो बाई पिसालला आहे तो. आता जाऊ दे, त्याला इग्नोर नाही करता. साप पूर्ण अशी आहे ना अशी उतर नाही. आणि बघू शकता भाई कसला व्ह्यू देते तो. आणि तर खाली छोटा आहे जरा, जो इथं पण लोक असतात. बट आता यो कसं नाही, काय कमी लोकांना होते, फक्त पेनवाल्यांनाच माहिती आहे. हा भाई साहेब, मी एवढ्या वर्षातून पहिल्यांदा आता आलो आणि एवढा भारी दिसते ना. बघू शकता 2 आहेत आपल्याकडं, तो एक आहे तिकडे आणि हा काय इकडं. मग तिथं पण जाणार आहे मी आज भाई फुल एन्जॉय करणार आहे. जामच डेंजर ही फिलिंग मी सांगू शकत नाही. खूपच असं उंचावरून आपलं पाणी पडताना दिसतंय. आणि हा जो पाणी आहे ना, जो आपण मागाशी जो खाली गेलो होतो ना इकडं, तो त्याच ओढायला जाते. आणि भाई साहेब डेंजर आहे, मी इथली फिलिंग सांगू शकत नाही. भाई साहेब मंडळी डेंजर फिलिंग आहे ही. आणि आपल्याला इथं हऱ्या भेटलाय. हऱ्या मला वाटतं हऱ्या जाईल तिथं भेटते म्हणा. हऱ्या इथं भेटलाय. ऐकता का हऱ्याची तुम्ही पोच बघू शकता. फायनली आपण ह्याच्यात चाललं. भाई कसला गार पाणी आहे सांगू पण शकत नाही. आणि चढाचा जो रोड आहे ना भाई एकदम असा चिकट रोड आहे. आणि
अशी फिलिंग आहे. आता फायनली आपण हे बघा या दऱ्याच्या खाली आणि आता मी तिथं जाणार आहे भाई. लागला बिगला तर आई देवाला माहिती आता तिथं. आणि आता आपल्याला कॅमेरा पण नव्हता. आता आपल्याला आता हारे फायनली भाई भेटलाय. तर आता हारे आपला शूट करेल आणि आता मी तिथं चाललोय. आणि ह्यो जो धबधबा आहे ना तो जरा स्लो पाणी पडते याच्या, कारण की यातल्या लेअर आहेत ना 4-5 असे लेअर दिसतात आपल्याला, त्याच्यामुळे याचं पाणी जो आहे ना स्लो पडते भाई. पण या साईडचा भाई बघू शकता तुम्ही, जन्नत आहे जन्नत. बेकार असं वाटते जाम. सो गाईज खूप एन्जॉय केला आहे आज. आता नाही जाता मी थोडंसं अजूनपर्यंत असं एक 10-15 मिनिटं तिथं टाईम स्पेंड करणार आहे, कारण की मला जसं पाहिजे तर तसं क्लायमेट तर तिथं भेटला नव्हता, कारण की खूप गर्दी होती. मला गर्दी तसं आवडत नाही, पण इथे तर खूप एन्जॉय केला आहे. आता परत रस्त्यांचा आनंद घेत घेत मी परत त्या टेकडीवर जाणार आहे तिकडं. आणि गाईज फायनली आता आपण आपल्या गाडीजवळ पोचलो आहे. आणि मागाशी तरी कमी गर्दी होती, पण आता वाढतच चालले बाई. म्हणजे जातात 2 आणि येतात 10 असे तिथं तारा झाले. आणि पूर्ण ट्रॅफिक वगैरे भाई पॅक झालेलं आहे तिथं. तिकडं तर गाड्याची पार्किंग पण पॅक झाले. आणि काय काय तर इकडं गाड्याला तर काय काय ना अशा रोडवरून तिकडं आतमध्ये गाड्या नेलेत. सो भाई बेकार. मला असं वाटलं कमी होईल गर्दी, पण ते काय कमी झाली. गाईस बघू शकता आपण कुठे आता उभं आहात, एकदम टॉपला आपण उभं आहात. ज्या डोंगऱ्या बघताना छोट्या छोट्या अशा दिसत आहेत. आणि आपल्याला ना ॲक्च्युली बघा त्या तो जे डोंगर आहे ना तिथूनच खाली उतरायचं आहे. आणि समोरचा असा व्ह्यू आहे. बट ॲक्च्युली जसं मला मनासारखं पाहिजे ना तसा अजून व्ह्यू भेटला नाही, कारण की पेन दिसत नाही. मेन म्हणजे मला पेन बघायचं आहे. तुम्हाला शापाडा डॅम आणि हेटवणे डॅम दोन्ही मी एकदाच दाखवणार आहे. सो अशी खाली बघू शकतो तुम्ही. ओ भाई साहेब इथं जर पाय जर जरासा जरी गेला आहे बघा, एवढा असं आहे हे बघा असा बघता. आणि खाली बघू शकता भाई साहेब डेंजर अशी खाई आहे. आणि इथं केलीची वगैरे झाडं दिसतात मला एकच नंबर. आणि छान व्ह्यू आहे. खाली शेतीची पण लागवड आपल्याला पाहायला मिळते. तिकडं मलेसुद्धा दिसतात आपल्याला लांब असे. भाई आता बघू शकता कसला इथे या सुद्धा तो जो समोर दिसतं ना आपल्याला बघा, जो छोटूसा असं दिसतं ना बघा, हा शापाडा डॅम आहे. आणि त्याच्या पुढे जी मोठी जी खाडी दिसते ती धरमतरची खाडी आहे. आणि इकडं आपली पेन सिटी पूर्ण. आणि इकडे बघायला ना इकडे त्यांनी ना पूर्ण असे मले लावले आहेत. आणि तो छोटूसा जो घर बघताय ना, झूम करून दाखवूया. तो छोटूसा जो घर बघताय ना बघा, खूप सुंदर आणि एकदम असं क्यूट घर वाटते. तो लांबूनच पाहायला जाम मजा वाटते. आणि तो जो तुम्ही टोक बघताय ना तिथं बघू शकता खाली अशी पोरं खेळतात तिथं त्या झाडाच्या खाली ना. खूप छान तो एकदम असा लोणावळ्याचा जसं ड्यूक पॉईंट आहे ना तसा तो आहे व्ह्यू. आणि तिथं छोटे छोटे असे मले आपल्याला पाहायला मिळतात, जे असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. भरपूर ठिकाणी वेगवेगळे असे पाहते बघा. आणि ही जी डोंगर आहे ना ही खरंच खूप डिफरंट लेवलची आहे, डेंजर आहे. खूप छान वाटते ते. आणि हां मला तो रोड पाहिजे होता ॲक्च्युली बघा, तिथून तो असा रोड आहे. आणि त्या रोडने मग असं खाली गाडी पण घेऊन जाऊ शकतो, कारण की गाडी जाऊ शकते खाली. रोड चांगला आहे. आणि तिकडं असं चालत चालत मग त्या डोंगरीवरती पोहोचू शकतो आपण. एकदा आपण आलो खंडाला घाट्यामध्ये, आपल्या मिनी खंडाला घाट्यामध्ये. आणि आता आपण काश्मीरला बाय बाय करणार आहोत.